आणि आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब 98व्या संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित 97व्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणेजी, डॉक्टर उषाताई तांबे, श्री संजय नाहर, श्री प्रकाश पागे, श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे, या सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे ताराबाईंचं भाषण ऐकल्यानंतर त्या भाषणामध्येच आपण राहावं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय. आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आपल्याला आहे. त्याच्यामध्ये सुरात असुराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. पण आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे. मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, ते स्वप्न आपण पूर्ण केलं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होत आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो, तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ. आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे. आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली. आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. आणि ज्याचा उल्लेख झाला की ही गोष्टही कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, त्याच ठिकाणी 1737 साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती. त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे, हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय. आपल्याला कल्पना आहे की 1988 साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवारसाहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असते समजतं, आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुस्साहस करूच शकत नाही. त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मला असं वाटतं की मराठी माणसांनी नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांनी केला, त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे. कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं
जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली. आणि आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी, आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडताना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं बोलतायत. यानंतर आपण नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. आरोप असतील तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नाव न घेता अण्णा हजारेंचा मुंडे आणि कोकाटेंवर प्रहार, तर अशांना मंत्रिमंडळात घ्यायचंच नव्हतं असाही टोला. बारावीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात जाऊन एनसीपीचे आमदार विक्रम काळेंचं फोटो सेशन, फोटो सोशल मीडियावरही केले व्हायरल. यवतमाळच्या महागाव इथं परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 10वीचा मराठीचा पेपर फुटला, तर जालन्यासह येवला आणि जळगावातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणात आढळले किडे आणि अळ्या. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट मेस पाडली बंद. धक्कादायक प्रकारामुळे खळबळ. महानगरपालिका निवडणुकीआधी राज ठाकरे ऍक्शन मोडवर. महापालिका आयुक्तांची घेतली भेट. रुग्णालयातील परप्रांतीय आणि केबलवरील कराचा मांडला मुद्दा. नागपुरात चालत्या कारवर उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. प्रजापतीनगर चौकच्या एचबी टाउन परिसरातील घटना. चालक जखमी. भीतीचं वातावरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकीचा मेल पाठवणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक, तर भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी. आमदार श्वेता महालेंना धमकी आल्यानंतर आक्रमक कार्यकर्ते घुसले पोलीस स्टेशनमध्ये. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील आरोपी जिशान अख्तर देशाबाहेर पळाला. व्हिडिओ पोस्ट करत मानले पाकिस्तानी गँगस्टरचे आभार. शहजाद भाटीने पळून जाण्यास मदत केल्याचा उल्लेख. आणि सोने चांदी खरेदीकडे ग्राहकांची पाठ. जळगावात सराफा दुकानात शुकशुकाट. आजचा सोन्याचा दर 88,800 रुपयांवर. सोनं 90,000च्या उंबरठ्यावर. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपण सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. बातमी अशी की बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होईल अशा वल्गना शासकीय यंत्रणा आणि सरकारकडून वारंवार केल्या जात होत्या, पण कॉपी बहाद्दारांनी मात्र या वल्गनांना अजिबात भीक घातलेली नाहीये. मराठवाड्यासह राज्यातील काही भागात कॉपी बहाद्दारांची जत्राच भरल्याचं धक्का